नमस्ते मित्रांनो. पुढच्या आपल्याला नवीन प्रकरणाकडे जायचं आहे आणि नवीन प्रकरण म्हणजे आर्थिक नियोजन. ठीक आहे. आर्थिक नियोजनामध्ये या ठिकाणी आपल्याला जे काही मुद्दे घ्यायचे, अगोदर या मुद्द्याकडे जाऊ आपण. आर्थिक नियोजन हा एक महत्त्वाचा टप्पा येतो बघा. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपण या ठिकाणी जगभरामध्ये जे काही फॉर्मॅट वापरला जात होता आर्थिक नियोजनासाठी, त्या आर्थिक नियोजनाचा सर्वाधिक प्रभाव आपल्यावरती रशियाचा पडलेला आहे. रशियाच्या मार्गाने आपण आर्थिक नियोजनाचा या ठिकाणी अवलंब केला आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून थोडक्यात आपला मागच्या 70-75 वर्षाचा आर्थिक लोखाजोखा बघण्यासारखा हा एक मुद्दा येऊन जातो. या मुद्द्यातून मागच्या 75 वर्षामध्ये देशाने कशी प्रगती केलेली आहे ही प्रगती बघण्याचा हा एक छोटासा प्रयत्न येतो. आता आर्थिक नियोजन या प्रकरणामध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवरती विचार करायचा ते मुद्दे लक्षात घेऊ अगोदर. याच्यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा, आर्थिक नियोजनाची संकल्पना. नेमके आर्थिक नियोजन म्हणजे काय त्याबद्दलचा या ठिकाणी विचार करायचा. दुसरा मुद्दा येतो आर्थिक नियोजनाचे प्रकार. जगभरामध्ये आर्थिक नियोजन कोणत्या कोणत्या पद्धतीने राबवले जाते, जगभरातले प्रकार समजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो, नेमके आपल्याकडे कुठले कुठले प्रकार चालू आहेत, कोणत्या कालखंडात कोणते कोणते प्रकार चालू होते. तर या पद्धतीने आपल्याला भारताचे सुद्धा आर्थिक नियोजन त्यातून समजून घ्यायचे. तिसरा मुद्दा येतो आर्थिक नियोजनाचा इतिहास आणि अशासकीय योजना. म्हणजे पंचवार्षिक योजना लागू करण्याच्या अगोदर भारतामध्ये या ठिकाणी काँग्रेस अंतर्गत भरपूर चर्चा झालेली. वेगवेगळ्या खासगी संस्थांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं या ठिकाणी कोणत्या मार्गाने जायचं तशा प्रकारचे सल्ले देण्याचं काम केलेले. इंग्रजांच्या कालखंडापासूनच आर्थिक नियोजनाबद्दल आपल्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे 1929 ची जागतिक महामंदी. 1929च्या जागतिक महामंदीनंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर जगभरातली ज्या काही आर्थिक राजवटी ज्या होत्या त्या विस्कळीत व्हायला सुरुवात झाल्या होत्या आणि हे विस्कळीतपणा टाळण्याचं काम या ठिकाणी रशियाने केलेले आणि म्हणून रशियाच्या या ठिकाणी आर्थिक नियोजनाला जगभरात मान्यता मिळायला सुरुवात झाली होती आणि यातूनच मग रशियन आर्थिक नियोजनाचा पगडा आपल्यावर पडला आणि इथून पुढे काँग्रेस अंतर्गत जो तरुणांचा गट होता, जो समाजवादी विचाराने भारवला गेला होता, या गटांना देशातलं महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य दूर करण्यासाठी याच आर्थिक नियोजनाचा अवलंब करावा अशा प्रकारच्या विचाराची मांडणीला सुरुवात केली बघा. आणि त्यातून मग आपल्याकडे सुरुवात होते नवीन आर्थिक या नियोजनाच्या पद्धती. तर स्वातंत्र्याच्या अगोदरच बरीच चर्चा झालेली. तर थोडक्यात हा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. इतिहास समजून घेतल्यानंतर याच कालखंडामध्ये वेगवेगळ्या संस्था किंवा व्यक्तींना या ठिकाणी आर्थिक नियोजनाचे वेगवेगळे आराखडे मांडलेले आहेत. ते आराखडे समजून घ्यायचे आपल्याला. त्याला आपण अशासकीय योजना म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो आर्थिक नियोजन राबवणारी यंत्रणा. मग आता आपण आर्थिक नियोजन लागू करायचं असं ठरवलं, पण आर्थिक नियोजन तयार करणारी संस्था या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं होतं. मग त्यातून केंद्र स्तरावरच्या 2 संस्था कार्यरत झाल्यात बघा. मग इंदिरा गांधींच्या कालखंडात या ठिकाणी आणखीन प्रत्येक राज्य सरकारला निर्देश देण्यात आले की तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतंत्र संस्था स्थापन करा. मग 1971-72च्या कालखंडामध्ये राज्यामध्ये सुद्धा केंद्र सारखेच या ठिकाणी आर्थिक आराखडा तयार करणाऱ्या संस्था स्थापन झाल्यात आणि त्याच्यानंतर मग जिल्हा स्तरावर सुद्धा आराखडे तयार करायला सुरुवात झाली. यातून मग केंद्र स्तर, राज्य स्तर, जिल्हा स्तर अशी या वेगवेगळ्या स्तरावरती या ठिकाणी आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे आणि अंमलबजावणीत आणणे. अंमलबजावणीत आणताना ज्या काही समस्या येणार त्या समस्या दूर करण्याचं काम या ठिकाणी या यंत्रणा करू लागल्यात. मग आपल्याला या 3 स्तरावरच्या यंत्रणा समजून घ्यायचे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो पंचवार्षिक योजनांचा आढावा. आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जवळपास 7 ते 8 या ठिकाणी वार्षिक योजना झालेल्या आहेत. तर या सगळ्यांचा आढावा आपल्याला या मुद्द्यामधून घ्यायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो पंचवार्षिक योजनांची तुलनात्मक माहिती. जेवढ्या पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत मित्रांनो, त्यामध्ये या ठिकाणी कधी कधी प्रश्न तुलनात्मक मुद्द्यांवरती असतात. उदाहरणार्थ आतापर्यंत किती पंचवार्षिक योजनांना लक्ष्यापेक्षा साध्य जास्त होताना दिसतंय, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त विकास दर गाठला गेलेला आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक खर्च सर्वाधिक झालेला आहे, खासगी खर्च सर्वाधिक झालेला आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणची माहिती विचारली जाते बघा. तर तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. असे टोटल हे 6 मुद्दे येतील. या 6 मुद्द्याच्या एकत्रीकरण करून आपल्याला लक्षात यायला लागतंय की नेमके आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजनातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पंचवार्षिक योजना.
तर हे सगळे आपल्याला मुद्दे या प्रकरणामध्ये समजून घ्यायचे. मग यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, आर्थिक नियोजनाची नेमकी संकल्पना काय. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आर्थिक नियोजनाची या ठिकाणी जी उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टे समजून घ्यायची. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर नैसर्गिक संसाधनं आपली जी आहे ती मर्यादित आहे, पण आपली जी गरज आहे ही अमर्यादित आहे. मानवाची जी गरज आहे ती अमर्यादित आहे. त्यामुळे मानवाची गरज भागवायची असेल तर नैसर्गिक संसाधनाचा पुरेपूर वापर करता आला गेला पाहिजे. आणि हा पुरेपूर वापर करण्यासाठीच आर्थिक नियोजनाचं या ठिकाणी आपल्याला आर्थिक नियोजन ते करावं लागतं. ठीक आहे, मग आता नैसर्गिक संसाधनं कुठली कुठली आहे? हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, खनिज आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, ही नैसर्गिक संसाधन आहे बघा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पावसाचं पाणी जर पडलं त्याचं नियोजन जर केलं नाही तर तसं ते पाणी वाहून सागराला जाऊन मिळणारच आहे. ठीक आहे, त्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं, पडणारा पावसाचा थेंब ना थेंब जमिनीत जर जिरवला तर भूजल पातळीत वाढ होऊ शकते, नंबर 1. नंबर 2, धरणं जर बांधले त्या धरणातलं पाणी पिण्यासाठी कामाला येईल गावातल्या लोकांसाठी, किंवा मग शेतीसाठी कामा येईल, किंवा वीज निर्माण करण्यासाठी कामा येईल, किंवा या ठिकाणी बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा कामा येईल. ठीक आहे, असंही पाणी वाहून जाणार आहे, तसं पाणी रोखलं तर त्या ठिकाणी फायदा करता येईल. एक पीक घेणाऱ्या शेतीमध्ये 2-2 पिकं घेता येईल, म्हणजे उत्पादनात वाढ करता येईल आणि आपल्या गरजा पूर्ण करता येईल. तर थोडक्यात जी नैसर्गिक संसाधने, त्या नैसर्गिक संसाधनाचा मानवाच्या विकासासाठी पुरेपूर वापर करायचा असेल तर नैसर्गिक संसाधने लोकसंख्या यांचा समन्वय साधून या ठिकाणी लोकांचा किंवा देशाचा आर्थिक विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. आणि अशा आर्थिक आराखड्यालाच म्हणायचं आर्थिक नियोजन. आलं लक्षात? मग आर्थिक नियोजन तयार करताना असताना या ठिकाणी काहीतरी आडाखे आपण समोर ठेवतो. आपल्याकडं या ठिकाणी आपल्या ज्या नैसर्गिक संसाधन आहे त्याचा वापर करण्यासाठी काही भांडवल लागतं. मग तेवढं भांडवल आपल्याकडे आहे की नाही ते पण बघावं लागतं. तेवढं भांडवल नसेल तर जेवढं भांडवल आहे तेवढं भांडवलातून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण कसं करता येईल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं बघा. आणि म्हणून मग या ठिकाणी तज्ज्ञ समिती जी असते, राष्ट्रीय नियोजन मंडळ किंवा राष्ट्रीय विकास परिषद, या ठिकाणी ह्या संस्था याचाच जास्तीत जास्त विचार करतात की आर्थिक विकास लोकांचा कसा होईल आणि नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर कसा करता येईल. आता पर्याप्त वापर म्हणजे काय? जेवढं काही नैसर्गिक संसाधन आहे त्याचा जास्तीत जास्त मानवाच्या कल्याणासाठी वापर करणे, त्याला ऑप्टिमम यूज म्हणतो आपण किंवा पर्याप्त वापर म्हणत असतो बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं नैसर्गिक संसाधने व मानवी विकास यांचा समन्वय साधून या ठिकाणी नियोजनाचा आराखडा तयार करणे, यालाच म्हणायचं आर्थिक नियोजन. ठीक आहे, मग आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट जी आपली, आपण 2 प्रकारची उद्दिष्ट ठेवलेली असतात बघा. नंबर 1 अल्पकालीन उद्दिष्ट आणि नंबर 2 दीर्घकालीन उद्दिष्ट. ठीक आहे, अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे आर्थिक नियोजनामध्ये पहिले टार्गेट हेच असतं की पुढच्या 2-3 वर्षामध्ये नेमके कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला साध्य करायचे. आणि काही दीर्घकालीन उद्दिष्ट असतं, पुढच्या 5 ते 10, 15 वर्षामध्ये नेमके आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला परिपूर्णता आणायची, परिपूर्तता गाजवायची. तर हे सगळं या ठिकाणी ठरूनच या ठिकाणी त्या हिशोबाने प्लॅन तयार केला जातो. आणि त्या प्लॅन नुसारच मग या ठिकाणी एक वर्ष करत करत 5-5 वर्षे आणि त्या हिशोबाने एक पंचवार्षिक योजना करत करत पुढे जावं लागतं. ठीक आहे, मग आता इथं जे काय आपण अल्पकालीन उद्दिष्ट ठेवलेले, या अल्पकालीन उद्दिष्टामध्ये सगळ्यात पहिलं अल्पकालीन उद्दिष्ट येतं दरडोई उत्पन्नात वाढ करणे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, प्रति व्यक्ती उत्पन्न वाढवणे. आता प्रति व्यक्ती उत्पन्न का वाढवायचं, तर हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या जास्त आहे. मग दारिद्र्य रेषेची आपण व्याख्या काय केलेली, तर ग्रामीण भागातला व्यक्ती असेल तर त्याला दिवसाला 2400 कॅलरी आहार मिळाला पाहिजे, शहरी भागातला असेल तर त्याला किमान 2100 कॅलरी आहार मिळाला पाहिजे. आणि तेवढा आहार खरेदी करण्याची ताकद तिची असली पाहिजे. तेवढ्या आहारासाठी समजून घ्यायचं या ठिकाणी 70 रुपये 80 रुपये लागत असेल किंवा 100 रुपये लागत असेल आणि तो दिवसाला 100 रुपयापेक्षा कमी कमवत असेल तर साहजिकच तो दारिद्र्य रेषेखाली आहे. आणि म्हणून दारिद्र्य रेषेच्या वरती आणायचं असेल तर प्रत्येकाचं वैयक्तिक उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. म्हणून सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार विषयक कार्यक्रम हातात घेत असते आणि प्रत्येकाला रोजगार देण्याचं काम करत असते. घरामध्ये एकच जण रोजाना असेल, बाकीचे 4 जण जर खात असेल तर प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. पण घरातल्या 4 जणांना जर रोजगार मिळत असेल तर प्रत्येकाचं उत्पन्न वाढतं, पर्यायानं कुटुंबाचं उत्पन्न सुद्धा वाढून जातं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या उत्पन्नात वाढ झालं तर साहजिकच दारिद्र्य रेषेच्या वरती त्या लोकांना आणता येतं. तर सरकारचं पहिलं टार्गेट हेच असतं की
दारिद्र्यरेषेखालील लोकांना वरती आणायचं असेल तर प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. ठीक आहे, तर यासाठी याच्यावरती भर दिला जातो असतो. नंबर 2 आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. मग आता प्रत्येकाला या ठिकाणी रोजगार दिला तर प्रत्येकाचं उत्पन्न वाढणार आहे, प्रत्येक जण या ठिकाणी वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे आणि यातून पर्यायाने सरकारचंही उत्पन्न वाढणार आहे. कारण देशाचं उत्पन्न वाढल्याशिवाय सरकारला सुद्धा वेगवेगळे विकास कार्यक्रम हातात घेता येणार नाही. सरकारचं जर उत्पन्नच नसेल तर देशाच्या विकासासाठी रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाच्या सुविधा, प्रकल्प वेगवेगळे जे हातात घ्यायचंय ते हातात घेता येणार नाही. त्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा तुमच्या आमच्या कराच्या रूपानं, करेतून उत्पन्नाच्या रूपानं मिळत असतो. आणि म्हणून मग दुसरं टार्गेट त्यांचं असतं की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. कारण राष्ट्रीय उत्पन्न वाढवत असेल तर वैयक्तिक तुमचं उत्पन्न वाढणं गरजेचं असतं. नंबर 3चं टार्गेट आहे महागाई नियंत्रण, भाववाढ नियंत्रण करणे. कारण दारिद्र्यरेषेखाली जे काही लोकसंख्या जाते त्याचं प्रमुख कारण एक हेच असतं की या ठिकाणी महागाई वाढत गेली तर त्यांचं उत्पन्न वाढत नाही, उलट खर्च वाढत जातो. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढत जाते. म्हणून गरीब श्रीमंतातली दरी वाढू द्यायची नसेल तर साहजिकच महागाई नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. मग आता महागाई किती असले पाहिजेत तर सरासरी 4 ते 6% दरम्यान असली पाहिजेत. ठीक आहे, तर या हिशोबाने किंवा 3 ते 6%, 3 पेक्षा कमी नको, 6 पेक्षा जास्त पण नको, या दरम्यान महागाईचा दर चालला पाहिजे. कारण 3% कमी जर या ठिकाणी महागाईचा दर असेल तर मंदी येण्याचा धोका आहे आणि 6% जर महागाईचा दर जास्त होत असेल तर या ठिकाणी तेजी येण्याचा धोका आहे. तेजी आली तर गरीब श्रीमंतातली दरी वाढून जाते, मंदी आली ते बेरोजगारी वाढून जात असते. म्हणून या अर्थव्यवस्थेसाठी ज्या काही धोक्याच्या दोन्ही गोष्टी आहे ह्याही दोन्ही गोष्टी नको आहे आपल्याला. आणि म्हणून मग या ठिकाणी महागाई नियंत्रणात ठेवायला लागेल आणि यासाठीच आर्थिक नियोजनामध्ये त्याला सर्वोच्च स्थान देण्यात आलेले. तर हे अल्पकालीन उद्दिष्टामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून महागाई नियंत्रणासाठी 2 पद्धतीनं काम चालू असते. एका बाजूला भारत सरकार प्रयत्न करत असते, दुसऱ्या बाजूला आरबीआय सुद्धा प्रयत्न करत असते. आरबीआय मार्केटमध्ये वाढलेला पैसा कमी करण्याचं काम करत असते, तर भारत सरकार कमी पडलेल्या वस्तू विदेशातून आयात करून या ठिकाणी त्या वस्तूच्या किमतीमध्ये जास्त वाढ होणार नाही याची काळजी घेण्याचं काम करत असते. तर अशा पद्धतीनं महागाई नियंत्रण या ठिकाणी केलं जात असतं. त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलन. सरकारला जास्तीत जास्त लोक दारिद्र्याच्या वरती आणण्याचं टार्गेट असतं बघा, आणि हे एक त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि यासाठीच मग प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिक प्रत्येक कुटुंबीय दारिद्र्याच्या वरती येऊ शकतो आणि त्यांच्या मनाप्रमाणे तो आयुष्य जगू शकतो. तर अशा पद्धतीने दारिद्र्य निर्मूलन हे एक अल्पकालीन उद्दिष्ट असतं. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो रोजगार निर्मिती. मग हे दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल किंवा दरडोई उत्पन्नात वाढ करायचं असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल तर शेवटी सरकारचे हेही लक्षात येत आहे की रोजगार वाढवणं गरजेचं आहे, रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे. भारतातली 15 ते 60 वर्षीय वयोगटामध्ये जवळपास 64% लोकसंख्या आहे आणि या 64% लोकसंख्येला रोजगार देणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला माहिती जवळपास 45% पर्यंत रोजगार तर शेती क्षेत्र देते आणि मग बाकीचे क्षेत्र जे आहे द्वितीय क्षेत्र किंवा तृतीय क्षेत्र या क्षेत्रामधला रोजगार वाढणं गरजेचं आहे. शेतीवरचं अवलंबित्व कमी होणं गरजेचं आहे. पण आज ही शेतीवरचीच अवलंबित्व सरकारचं सुद्धा आहे आणि या ठिकाणी मेजॉरिटी लोकांचं प्रमुख जे काही पोटा पाण्याचं जे साधन आहे ते शेती सुद्धा आहे. तर त्यामुळे साहजिकच आहे रोजगार निर्मिती इतर क्षेत्रात करण्यावरती सरकारचा भर असतो, कारण त्यांना माहिती आहे त्यातूनच दरडोई उत्पन्न वाढेल, पर्यायाने सरकारचंही उत्पन्न वाढेल. तर अशा पद्धतीनं अल्पकालीन उद्दिष्ट जे आहे इथं सरकारनं टार्गेट टाकलेले असतात बघा. आर्थिक नियोजन राबवताना या गोष्टीवरती भर दिलेला असतो. मग आता पुढच्या 5-10 वर्षामध्ये काय साध्य करायचं तेही ठरवलं जातं. याला म्हणायचं दीर्घकालीन उद्दिष्ट. तर आर्थिक नियोजनामध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट काय काय ठेवलेली. नंबर 1 आर्थिक स्थिरता निर्माण करणे. आर्थिक स्थिरता म्हणजे काय, एकदम तेजी पण नको अर्थव्यवस्थेमध्ये, एकदम मंदी पण नको. लक्षात, तेजी येणे म्हणजे थोडक्यात काय, वस्तू कमी पडणे आणि पैसा जास्त होणे. मंदी येणे म्हणजे काय, वस्तू जास्त होणे पैसा कमी पडणे. दोन्ही पण या टोकाच्या अवस्था आपल्याकरता धोकादायक असतात. मी अगोदर सांगितलेले तेजी आली तर पैशाची व्हॅल्यू कमी होऊन जातं. पैशाची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं या ठिकाणी मी आता कामाला जात असेल, मला 100 रुपये रोज मिळत असेल आणि माझी फॅमिली करता दिवसाचा 100 रुपयाचा खर्च असेल तर उद्या 10-15% जर या ठिकाणी महागाई वाढली तर साहजिकच या ठिकाणी रुपयाची व्हॅल्यू 10 ते 15% कमी होऊन जाते. म्हणजे थोडक्यात 100 रुपयाची व्हॅल्यू 85 रुपये येऊन जातं. आणि मग ज्या वस्तू मला खरेदी करायच्या त्या 100 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या वस्तू मला खरेदी करावं लागेल आणि तेवढी रक्कम मी कमवतच नाही. त्यामुळे साहजिकच मी कर्ज काढतो आणि रोजचं 15-15 रुपयाचं कर्ज वाढत जातं आणि शेवटी मग कर्जबाजारी होऊन जातो.
दारिद्र्याखाली तो व्यक्ती जातो. म्हणून या ठिकाणी एकदम तेजी पण नको आणि एकदम मंदी नको, कारण मंदीमुळे सुद्धा बेरोजगारी वाढण्याचा धोका असतो आणि बेरोजगारी वाढली तर परत दारिद्र्याच्या खाली लोकांची संख्या वाढून जाते. म्हणून एकदम तेजी किंवा मंदी यापासून अर्थव्यवस्थेला वाचवणं गरजेचं आहे. म्हणून पुढचं पहिलं टार्गेट असतं आर्थिक स्थिरता निर्माण करणे. तेजी यायला लागले तर थोडे पैसा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, मंदी यायला लागले की या ठिकाणी मार्केटमधला पैसा वाढवण्याचं काम केलं जातं बघा. तर या पद्धतीने आर्थिक स्थिरता निर्माण करणे हे एक दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. नंबर 2 आहे आधुनिकीकरण करणे, मॉडर्नायझेशन म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात? आधुनिकीकरण म्हणजे काय आता ते लक्षात घ्या. काळानुसार लोकसंख्या वाढत चाललेली आणि वाढत्या लोकसंख्येनुसार उत्पादनात वाढ होणं गरजेचे आहे. ठीक आहे. आणि यासाठी काळानुसार उद्योगधंद्यातलं तंत्रज्ञान बदलणं गरजेचं आहे. जगभरामध्ये नवनवीन शोध लागले जातात, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 1950च्या कालखंडामध्ये एखादा कारखाना जेवढं उत्पादन करत होता, पुढं आजच्या कालखंडामध्ये त्याच्या दुप्पट तिप्पट उत्पादन तयार करणारे आता तंत्रज्ञान आलेले आहे बघा. आणि हे बदलतं तंत्रज्ञान आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणून आपले पारंपरिक जे काही कारखाने चालू आहेत त्या कारखान्यातलं पारंपरिक तंत्रज्ञान बदलून आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करणे आणि उत्पादनाची गती वाढवणे याच्यावर भर दिलं जातं. त्यालाच म्हणायचं आधुनिकीकरण. ठीक आहे. पूर्ण अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्यावरती सरकारचा भर असतो नेहमी. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो स्वावलंबन. ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थे स्वावलंबी बनवणे, कोणत्याही देशाची आर्थिक मदत न घेता आपण आपल्या जीवन जगण्याचे मार्ग तयार करणे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर साहजिकच देशातील लोकांच्या गरजा देशातच पूर्ण करता येणे म्हणजे स्वावलंबन असतं. ठीक आहे. सध्या जर आपण बघितलं की आपण या ठिकाणी आपली आयात आहे जास्त रकमेची, निर्यात आहे कमी रकमेची, यातून या ठिकाणी आपल्यावरच परकीय कर्ज वाढत चालले बघा. आणि या परकीय कर्जच आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते आणि यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती मग आपली पत घसरण्याची शक्यता असते. तर यासाठी आपल्या अर्थव्यवस्था स्वावलंबी बनवणे हे पहिल्यापासूनच आपलं टार्गेट राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे थोडक्यात काय, आर्थिक विकासाची जी फळं आहेत ती आर्थिक विकासाची फळं सर्वसामान्यपर्यंत नेऊन पोहोचवणे, समान आर्थिक विकास होणे, एखाद्या ठराविक गट समूहाचा, एखाद्या राज्याचा, एखाद्या प्रदेशाचा विकासावर भर न देता देशातील सगळ्या लोकांना समान मानून समान विकास करणे, त्याला म्हणायचं सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो साधन संपत्तीचे संवर्धन. ज्या नैसर्गिक संसाधने आहेत, मग पाणी असू द्या, वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, खनिज असू द्या, जमीन असू द्या, यांचं संवर्धन करणं गरजेचे आहे. कारण ते खाण्याच्या प्रयत्नामध्ये आपण सगळं जर फस्त करण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या कालखंडाकरता आपल्याला या ठिकाणी काही राहणार नाही. आणि साहजिकच आहे वनस्पती संपून टाकल्या तर आपण आपल्यावर संकट ओढू शकतो. पाण्याचा आपण या ठिकाणी कसाही प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला तर पुढे चालून धोका आपल्यालाच आहे. म्हणून याचं व्यवस्थित संवर्धन करणे गरजेचं असतं आणि याच्या संवर्धनासाठी मग सरकार प्रयत्न करत असतं. पाण्याचं प्रदूषण होणार नाही, जास्त झाडी तोडला जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त जे खनिज आहे त्याचा उपसा केला जाणार नाही. तर याच्यावरती भर या ठिकाणी दिला जातो. जेवढी गरज आहे तेवढ्या गरजेवरती कॉन्सन्ट्रेशन करण्याचं भर या ठिकाणी असतो बघा. तर अशा पद्धतीने ही दीर्घकालीन उद्दिष्ट या ठिकाणी आर्थिक नियोजन राबवताना ठरवले जाते आणि काही अल्पकालीन उद्दिष्ट ठरविले जाते. तर या दोन्ही प्रकारची उद्दिष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आपण. आता पुढचा मुद्दा काय तो हे लक्षात घेऊ. आर्थिक नियोजनाचे आता या ठिकाणी प्रकार पाडले जातात बघा. जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक नियोजन राबवलं जातं. मग आता कुठल्या कुठल्या आर्थिक नियोजनाचे प्रकार आहे आणि या प्रकारापैकी भारतामध्ये कोणतं आर्थिक नियोजन कोणत्या वर्षामध्ये राबवलं गेलं या सगळ्या गोष्टी आता समजून घ्यायच्या. आता हे बघा, आर्थिक नियोजनाचा जो पहिला प्रकार आहे एक तर भांडवलशाही आर्थिक नियोजन आणि साम्यवादी आर्थिक नियोजन. ठीक आहे. भांडवलशाही आर्थिक नियोजन म्हणजे थोडक्यात काय की जिथं सरकार फक्त नियंत्रणाच्या भूमिकेत असते, सरकार फक्त त्या ठिकाणी देखरेख करण्याच्या भूमिकेत असते आणि या ठिकाणी खासगी उद्योगांना त्या ठिकाणी उत्पादन करण्याची, वितरण करण्याची, किंमत ठरवण्याची, मार्केटमध्ये वस्तू विकण्याची सगळी मोकळीक दिलेली असते. थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खासगी व्यक्तीला महत्व असतं, खासगी क्षेत्राला महत्व असतं. बाजार यंत्रणेमध्ये सुद्धा या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत नसतं आणि अशा देशामध्ये मग या ठिकाणी तेजी आणि मंदीचा धोका जास्त येण्याची शक्यता आहे.
कारण प्रत्येक उद्योगपती आपला नफा दुप्पट करण्यासाठी या ठिकाणी 1 चे 2 कारखाने, 2 चे 8 कारखाने, 8 चे 16 कारखाने अशा पद्धतीने कारखाने वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि साहजिकचे जेवढे कारखाने वाढले तेवढं उत्पादन वाढतं, आणि जेवढं उत्पादन वाढतं तेवढं उत्पादन विकणं पण गरजेचं आहे. तेवढं उत्पादन विकल्या जात नसेल तर मग दुसऱ्या देशात नेऊन विकण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसऱ्या देशातले लोक आपलं उत्पादन घेत नसेल तर मग त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या देशावर वर्चस्व गाजून त्यांच्या देशामध्ये तो माल विकण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीने अति महत्वाकांक्षी पोटी या ठिकाणी भांडवलची अर्थव्यवस्था काम करत असते. तर भांडवलची आर्थिक नियोजनामध्ये सगळं नियोजन खासगी व्यक्तीच्या हातात असतं आणि तेच नियोजन राबवत असतात. ठीक आहे. तर साम्यवादी आर्थिक नियोजनामध्ये सरकार या ठिकाणी सगळं आर्थिक नियोजन राबवण्याचं काम करते. सरकारच्या नियंत्रणाखाली सगळ्या देशातले संसाधन असते, मग नैसर्गिक संसाधन असू द्या किंवा मानवी संसाधन असू द्या, सरकारचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं. सरकार देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी काम देण्याकरता जबाबदार असते. सरकारचं उत्पादन किती करायचंय, वितरण कसं करायचं, मार्केटमध्ये वस्तूच्या किमती कशा ठरवायच्या, हे सगळं काम सरकार करत असतं. इथं नफा कमवणे हा उद्देश नसतो. भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये नफा कमवणे हा उद्देश असतो. तर साम्यवादी आर्थिक नियोजनामध्ये देशातील लोकांचा समान विकास करणे, विषमता नष्ट करणे याच्यावरती भर असतो. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे याच्यावरती भर असतो. ठीक आहे. तर इथं सगळ्या गोष्टी सरकारच्या मालकीच्या असतात. इथं सर्वच गोष्टी खासगी व्यक्तीच्या मालकीच्या असतात. म्हणजे उद्योगधंदे असू द्या, शेती असू द्या, आरोग्य व्यवस्था असू द्या, शिक्षण व्यवस्था असू द्या, सगळे या ठिकाणी खासगी व्यक्तीच्या मालकीचे भांडवलची अर्थव्यवस्थेमध्ये. आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळे मालकी असते सरकारकडे, सार्वजनिक मालकी असते बघा. तर सरकारनंच आर्थिक नियोजन तयार करून राबवणे त्याला साम्यवादी आर्थिक नियोजन म्हणायचं, आणि खासगी व्यक्ती मार्फत आर्थिक नियोजन तयार करून ते राबवणे त्याला भांडवलची आर्थिक नियोजन म्हणायचं. तर असे 2 प्रकार येतात. मग आता आपल्याकडे आर्थिक नियोजन कोणतं आहे भारतामध्ये? तर भारताकडे जर आपण बघितलं तर आपण या ठिकाणी साम्यवादी आर्थिक नियोजन तर आपण पूर्णतः लागू नाही केलं. कारण आपल्याला माहिती आहे साम्यवादी गटामध्ये जाणं थोडं धोकादायक होतं, कारण सगळं सरकारच्या मालकीचं करणं धोकादायक आहे. कारण भारतामध्ये प्रत्येकाच्या नावावर आपापल्या शेती आहे, शेती कोणी सोडायला तयार नाही. त्यामुळे सरकार जप्त करेल आणि त्यामुळे देशभरात आगडोंब उसळण्याची शक्यता होती. म्हणून आपण एकदम समाजवादी किंवा साम्यवादी जे आर्थिक नियोजन आहे ते पूर्णतः लागू नाही केलं, काही प्रमाणात लागू केलं आपण ते. आलं लक्षात? आणि त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हटलेली आपण. मग काही भांडवलचे गुण घेतले, काही समाजवादीतले गुण घेतले, आणि आपण आपलं मग मिश्र प्रकार लागू केला होता 1948 ते 91च्या कालखंडामध्ये. ठीक आहे. आणि 1991ला मग आपण ही मिश्र अर्थव्यवस्था सोडून दिली आणि मग भांडवलची आर्थिक नियोजन स्वीकारलेलं आहे. 1991 नंतर मग आपलं आर्थिक नियोजन आलं भांडवलचे आर्थिक नियोजन. 91 पर्यंत होतं मिश्र अर्थव्यवस्था, मिश्र धोरण. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा येतो बघा केंद्रित आणि विकेंद्रित आर्थिक नियोजन. आता केंद्रित आर्थिक नियोजन म्हणजे काय? केंद्र सरकारनं आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे आणि संपूर्ण देशव्यापी तो लागू करणे, याला म्हणायचं केंद्रित आर्थिक नियोजन. आणि विकेंद्रित आर्थिक नियोजन म्हणजे काय? केंद्र सरकारने आराखडा तयार करणे, लागू करणे, राज्य सरकारने त्यांच्या राज्याचा आराखडा तयार करणे, लागू करणे, जिल्हा स्तरावर सुद्धा त्यांचा आराखडा तयार करणे आणि लागू करणे त्या जिल्हा स्तरावरती. लक्षात? तर अशा पद्धतीने खालपासून वरपर्यंत आर्थिक नियोजनाच्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आराखड्या तयार करण्याचे काम करणार आणि ते लागू करणार, आणि यातून जिल्हा, राज्य आणि देशाचा एकत्रित विकासाचा सामूहिक कार्यक्रम हातात घेणे, याला म्हणायचं विकेंद्रित आर्थिक नियोजन. ठीक आहे. आणि केंद्रित आर्थिक नियोजनामध्ये एकच व्यक्ती संपूर्ण देशभरातील, एकच संस्था संपूर्ण देशभरातील आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करून लागू करण्याचं काम करत असते. तर हा या दोघातला मूलभूत फरक आहे. मग आता केंद्रित आर्थिक नियोजन भारत सरकारनं जर बघितलं आपण तर 1950च्या कालखंडापासून ते 1972 पर्यंत या ठिकाणी आपलं जे आर्थिक नियोजन होतं हे केंद्रित आर्थिक नियोजन होतं. ठीक आहे. आणि 1972 नंतर मग आपण 1972 नंतर विकेंद्रित आर्थिक नियोजनाचा अवलंब करायला सुरुवात केली. कारण 1972 पर्यंत केंद्रातले राष्ट्रीय नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद नियोजनाचा आराखडा तयार करण्याचं काम आणि लागू करण्याचं काम करत होते. सगळा अधिकार त्यांच्याकडेच होती, सगळे सत्ता त्यांच्याकडेच एकवटलेली होती. राज्यांना दुसरा आराखडा तयार करता येत नव्हता. पण 1969ला इंदिरा गांधींनी प्रत्येक राज्य सरकारला पत्र पाठवून सांगितलं की तुम्ही तुमचा आराखडा तयार करण्यासाठी संस्था स्थापन कराव्यात. आणि 1972 पासून मग केंद्र आणि राज्याचे नियोजनाचे आराखडे वेगवेगळे सादर व्हायला सुरुवात झाली.
तर अशा पद्धतीने 1972 नंतर मग भारताचं आर्थिक नियोजन विकेंद्रित बनलेले, कारण जिल्हा स्तरावरचे जिल्हा नियोजन मंडळ स्थापन झाले, राज्य स्तरावरती राज्य नियोजन मंडळ स्थापन झालेली. ठीक आहे. तिसरा प्रकार येतो भौतिक आर्थिक नियोजन आणि आर्थिक आर्थिक नियोजन. आता भौतिक नियोजन म्हणजे काय, तर देशातील जे नैसर्गिक संसाधने त्याचा वापर करून भौतिक सुविधा निर्माण करणे. उदाहरणार्थ शिक्षणासाठी शाळा निर्माण करणे, आरोग्यासाठी दवाखाने वगैरे निर्माण करणे. ठीक आहे. उद्योगासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची सुविधा. तर अशा पद्धतीनं एखाद्या देशातील या भौतिक सुविधा वाढ करण्यासाठीचं नियोजन करणे त्याला म्हणायचं भौतिक आर्थिक नियोजन. लक्षात. आणि दुसरा प्रकार आहे आर्थिक नियोजन, जिथं पैशाच्या रूपानं वाटणी करून विकासावर भर दिला जातो त्याला म्हणायचं आर्थिक नियोजन. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षणासाठी 500 कोटी, आरोग्यासाठी 500 कोटी, रस्ते तयार करण्यासाठी 500 कोटी, अशा प्रकारे पैशाच्या वाटणीतूनच या ठिकाणी विकासाला या ठिकाणी चालना देण्याचं काम केलं जात असेल तर त्याला म्हणायचं आर्थिक नियोजन. ठीक आहे. मग आता भारत सरकारचं कुठला नियोजन येतं, तर आपल्याकडे भौतिक नियोजनावरती भर दिला जातो, आर्थिक नियोजनावरती भर दिला जातो. दोन्ही प्रकारचं या ठिकाणी नियोजन भारत सरकारनं लागू केलेलं आहे. 1991 पर्यंत आपण जर बघितलं तर आपलं भौतिक नियोजन होतं, आणि 1991 नंतर जर बघितलं आपण तर आर्थिक नियोजनावरती भर दिलेला आहे. म्हणजे एका कालखंडात आपलं भौतिक नियोजन होतं आणि एका कालखंडानंतर आर्थिक नियोजनाचा अवलंब आपण केलेला आहे. चौथा प्रकार येतो सरकती योजना आणि निश्चित योजना. सरकती योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन. ठीक आहे. आणि निश्चित योजना म्हणजे फिक्स प्लॅन. म्हणजे थोडक्यात काय आहे ते लक्षात घ्या. आपल्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या ह्या निश्चित योजना होत्या, निश्चित काळासाठी 5-5 वर्षाकरता होत्या, म्हणून आपण त्याचं नाव ठेवलं होतं पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी मोरारजी देसाई यांचं सरकार आलं होतं 1977 ते 80च्या कालखंडात, आणि यांच्या कालखंडात त्यांनी पंचवार्षिक योजना बंद करून टाकल्या आणि त्याच्याऐवजी सरकती योजना लागू केल्या होत्या. सरकती योजनेमध्ये अल्प काळासाठीच्या पुढच्या 2 ते 3 वर्षासाठीचा, मध्यम काळासाठीचा 5 ते 7 वर्षासाठी, आणि दीर्घ काळासाठीचा म्हणजे जवळपास 14 ते 15 वर्षासाठीचा, असे 3 प्रकारचे आराखडे तयार केले जातात बघा. अल्प काळासाठीचा आराखडा, मध्यम काळासाठीचा आराखडा, दीर्घ काळासाठीचा आराखडा. आणि अशा पद्धतीने आराखडे तयार करून त्या आराखड्यावरती काम केलं जातं. ठीक आहे. तर थोडक्यात या ठिकाणी 3 प्रकारचे आराखडे तयार करून लागू करणे त्याला म्हणायचं सरकती योजना, आणि एका निश्चित काळासाठीची योजना तयार करणे त्याला म्हणायचं निश्चित योजना. ठीक आहे. आता भारत सरकारचं कसं आहे, जेवढ्या पंचवार्षिक योजना राबवल्या 12, या 12 पंचवार्षिक योजना म्हणजे निश्चित योजना होती आपली. ठीक आहे. आणि सरकती योजना 78 ते 80च्या कालखंडात सरकती योजना होती, आणि 2017 नंतर आता सरकती योजना लागू झालेली आहे. म्हणून सरकती योजनेचा कालखंड कमी आहे. 2017 पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 5 वर्षे झालेली आहेत. ठीक आहे. 5 ते 6 वर्षे हे, आणि अगोदरची 2 वर्षे म्हणजे जवळपास 8-9 वर्षे या ठिकाणी सरकती योजना राबवलेल्या आहे भारतामध्ये, आणि 12-5-60 म्हणजे 60 वर्षे जवळपास निश्चित योजना राबवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो सूचक आर्थिक नियोजन, प्रलोभनात्मक आर्थिक नियोजन आणि निर्देशात्मक आर्थिक नियोजन. ठीक आहे. अगोदर आपण इकडून सुरुवात करून निर्देशात्मक आर्थिक नियोजन म्हणजे काय, जे काय आपण टार्गेट टाकलं, समजून घ्यायचं पुढच्या वर्षी आपण साखरेचं उत्पादन आपल्याला 50 टन करायचं. ठीक आहे. गव्हाचं उत्पादन 50 टन करायचं, ज्वारीचं उत्पादन 50 टन करायचं, जे असेल ते टार्गेट टाकायचं आपण. आणि केंद्र सरकारनं जे टार्गेट टाकलं त्या लोकांना सांगायचं की या ठिकाणी तेवढं उत्पादन झालंच पाहिजे. साखर कारखान्याला सांगायचं की तेवढं उत्पादन झालंच पाहिजे. मग शेतकरी असू द्या, उत्पादक असू द्या, सेवा क्षेत्रातल्या व्यक्ती असू द्या, प्रत्येकाला टार्गेट द्यायचं आणि ते टार्गेटची कडक अंमलबजावणी करायचं. तर या ठिकाणी टार्गेट देऊन त्याच्या अंमलबजावणीवर काम करणारं आर्थिक नियोजन, निर्देशात्मक आदेश देऊन या ठिकाणी ते टार्गेट कंप्लीट करणे म्हणजे निर्देशात्मक आर्थिक नियोजन. रशियाचं जे आर्थिक नियोजन होतं हे आदेशात्मक आर्थिक नियोजन होतं. आदेशात्मक आर्थिक नियोजन म्हणजेच निर्देशात्मक आर्थिक नियोजन, निर्देश देऊन टार्गेट साध्य करणे. ठीक आहे. प्रलोभनात्मक आर्थिक नियोजन, प्रलोभनात्मक आर्थिक नियोजन म्हणजे आपण जी टार्गेट टाकली ती टार्गेट कंप्लीट करण्याकरता त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रलोभन दाखवणे. म्हणजे आता शेती क्षेत्रामध्ये आपण जर ठरवलं की 50 टन या ठिकाणी आपलं गव्हाचं उत्पादन झालं पाहिजे,
मग शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रलोभन दाखवले जाते काय की या ठिकाणी बघा रासायनिक खताचा वापर करा, उत्पादन वाढून जाईल. आणि रासायनिक खताच्या उत्पादनासाठी काही दिवस त्यांना रासायनिक खतं फ्रीमध्ये वाटले जातात. मग ज्यावेळेस ती अनुभूती घेतील, अरे हो रासायनिक खतामुळे उत्पादन वाढतंय, मग पुढच्या वेळेस सरकार अनुदान कमी करतं. मग अगोदर 100% फ्री दिलं जातं रासायनिक खतं, पुढच्या वर्षी 50% दिले जाते, त्याच्या पुढच्या वर्षी 25% अनुदान दिले जातं आणि नंतर अनुदान बंद केलं जातं. मग शेतकरी स्वतःहून त्याचं महत्व त्यांना लक्षात आलेलं असतं रासायनिक खताचं. मग स्वतःच्या त्या खिशातून पैसा खर्च करून या ठिकाणी तो रासायनिक खत आणतो आणि उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतो बघा. तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवून आपलं टार्गेट कंप्लीट करणारं आर्थिक नियोजन म्हणजे प्रलोभनात आर्थिक नियोजन म्हणायचं. आणि तिसरा प्रकार आहे तो सूचक आर्थिक नियोजन. सूचक आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या विकासाचं आपण जे टार्गेट टाकलं ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सरकारी क्षेत्रावरती प्रयत्न करणे, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राची मदत घेऊन या ठिकाणी ते टार्गेट कंप्लीट करणे. तर सरकारी आणि खाजगी सहअस्तित्व असलेले आर्थिक नियोजन त्याला म्हणायचं सूचक आर्थिक नियोजन. मग ही सूचक आर्थिक नियोजनाची पद्धत फ्रान्सनं आणलेली, प्रलोभनात्मक आर्थिक नियोजनाची पद्धत भारतानं आणली होती आणि आदेशात्मक किंवा निर्देशात्मक आर्थिक नियोजनाची पद्धत रशियाने आणलेली. तर वेगवेगळ्या देशाच्या आर्थिक नियोजनाची या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग आता भारत सरकारचा जर आपण विचार केला, भारताचा जर विचार केला तर 1991 पर्यंत आपलं आर्थिक नियोजन होतं प्रलोभनात्मक आणि 1991 नंतर आपण आर्थिक नियोजन स्वीकारलं सूचक. आलं लक्षात? 91 पर्यंत प्रलोभनात्मक आर्थिक नियोजनाचा अवलंब केलेला आहे भारत सरकारनं आणि 1991 नंतर सूचक आर्थिक नियोजनाचा अवलंब केलेला आहे. 91 पर्यंत प्रलोभन दाखवून आपण आर्थिक नियोजन आराखडे लागू केले आणि आपलं टार्गेट कंप्लीट केलं. उदाहरणार्थ तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांतीचा कार्यक्रम हातात घेतला, चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अन्नधान्याच्या बाबत आपण स्वयंपूर्ण होऊन गेलो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवून आपण आपलं टार्गेट कंप्लीट केलेले. पण 91 नंतर आपण जागतिकीकरण स्वीकारलं आणि जागतिकीकरणामध्ये विदेशी भांडवलदार मोठ्या प्रमाणात भारतात आले. मग सरकारनं जे टार्गेट टाकलं त्यातून सरकारनं स्वतःच्या पैशातून काही टार्गेट कंप्लीट केले आणि बाकीचे टार्गेट कंप्लीट करण्याकरता खासगी व्यक्तीला उद्योगपतीला या ठिकाणी कामाला लावलं. तर दोघांचं सहअस्तित्व असणे म्हणजे सूचक आर्थिक नियोजन आहे. ठीक आहे. आणि पुढचा मुद्दा आहे तो दीर्घकालीन व वार्षिक नियोजन. वार्षिक नियोजन म्हणजे एका वर्षाचं असतं, दीर्घकालीन म्हणजे 5 ते 10 वर्षाकरता असतं बघा. तर काही देश एका वर्षावर टार्गेट करत असतात आणि काही जण पुढच्या 5 ते 10 वर्षाचा विचार करून तशा प्रकारचे नियोजन राबवत असतात. तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे. मग भारत सरकारचं पंचवार्षिक योजनेच्या कालखंडाच्या दरम्यान कधी कधी वार्षिक योजना राबवलेल्या आहेत. उदाहरणार्थ तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात 3 वार्षिक योजना राबवल्या. त्याच्यानंतर 90 ते 92च्या कालखंडात 2 वार्षिक योजना राबवल्या. ज्या वेळेस पंचवार्षिक योजनेचा आराखडा लागू करणं शक्य नाही तेवढा आपल्याकडे संसाधन नाहीये आता असं सरकारच्या ज्यावेळेस लक्षात येऊ लागलं किंवा राजकीय अस्थिरता असेल तर अशा वेळेस सरकारनं पंचवार्षिक योजनेचा आराखडा लागू करण्याच्या ऐवजी एका वर्षाचे आराखडे लागू केलेले आहेत. आणि एका वर्षाचे आराखडे म्हणजे वार्षिक नियोजन. मग हे वार्षिक नियोजन आपण जवळपास 5 वर्षे लागू केलेले. ठीक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात आणि 7व्या आणि 8व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. आणि जे 5-5 वर्षाचे आपले आराखडे त्याला म्हणायचं आपण दीर्घकालीन नियोजन. तर या पद्धतीनं दोन्ही प्रकार आपल्याकडे लागू झालेले आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो आर्थिक नियोजन हा मुद्दा आपला या ठिकाणी कंप्लीट होतोय. आता पुढचा मुद्दा आहे या मुद्द्यावरती जे प्रश्न आलेले आयोगाचे ते आयोगाचे प्रश्न बघायचे.